होय, कल्पना करा की आपल्याकडे एक प्रचंड मोठं ग्रंथालय आहे. लाखो पुस्तकं आहेत. पण कोणतंही पुस्तक त्याच्या जागेवर नाही. इतिहासाचं, विज्ञानाचं सगळं एकमेकांत मिसळलंय. आपल्याला हवं असलेलं पुस्तक शोधणं म्हणजे अशक्यच. काहीशी अशीच अवस्था होती निसर्गाची. लाखो सजीव, पण त्यांना ओळखण्याची, त्यांचं नातं समजून घेण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. आज आपण याच गोंधळातून सुव्यवस्थेपर्यंतचा प्रवास कसा झाला हे जाणून घेणार आहोत. हो. आणि हा प्रवास म्हणजे फक्त एक यादी नाहीये. हा प्रवास म्हणजे सजीवांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलत गेला त्याची एक कहाणी आहे. म्हणजे आपण ॲरिस्टॉटलच्या 2 साध्या गटांपासून सुरुवात करून आज थेट सजीवांच्या डीएनएमध्ये लिहिलेलं त्यांचं काय म्हणतात त्याला ओळखपत्र वाचण्यापर्यंत पोचलो आहोत. प्रत्येक टप्प्यावर एक नवीन विचार आला आणि विज्ञानाने त्यावर मात केली. चला तर मग या ग्रंथालयाला व्यवस्थित लावण्याचा पहिला प्रयत्न कोणी केला तिथूनच सुरुवात करूया. गोष्ट आहे सुमारे 2500 वर्षांपूर्वीची. पहिला ग्रंथपाल होता ॲरिस्टॉटल. तर इसवीसन पूर्व 350च्या सुमारास ॲरिस्टॉटलने एक मूलभूत प्रश्न विचारला की या सगळ्या सजीवांमध्ये काहीतरी फरक आहे. तो काय? आणि त्यांनी एक अतिशय सोपी विभागणी केली. वनस्पती ज्या एका जागी स्थिर असतात आणि प्राणी जे हालचाल करतात, अन्न शोधतात. हे त्या काळातलं एक मोठं पाऊल होतं नाही का? प्रचंड मोठं पाऊल होतं. कारण पहिल्यांदाच कोणीतरी या गोंधळाला एका चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करत होतं. त्यांनी प्राण्यांमध्ये ही पुढे विभागणी केली. ज्यांच्यात लाल रक्त आहे ते एका गटात आणि ज्यांच्यात नाही ते दुसऱ्या गटात. आज आपल्याला हे खूप साधं वाटेल, पण ही निरीक्षण करून वर्गीकरण करण्याची सुरुवात होती. म्हणजे ही फक्त विभागणी नव्हती, तर एक प्रकारची उतरंड होती. आणि मग त्यांचे विद्यार्थी थिओफ्रास्टस यांनी हे काम पुढे नेलं, विशेषतः वनस्पतींच्या बाबतीत. अगदी. थिओफ्रास्टस यांना वनस्पतीशास्त्राचे जनक म्हणतात ते उगीच नाही. त्यांनी जवळजवळ 500 वनस्पतींचा अभ्यास केला आणि त्यांना त्यांच्या दिसण्यावरून म्हणजे रचनेवरून 3 गटात विभागलं. औषधी म्हणजे लहान रोपं, झुडपे आणि मग मोठी झाडं. पुन्हा हे वर्गीकरण बाह्य रचनेवरच होतं, पण वनस्पतींसाठी एक स्वतंत्र प्रणाली पहिल्यांदाच तयार झाली होती. पण या दोन्ही प्रणालींमध्ये एक मोठी उणीव होती, बरोबर? त्यांच्या ग्रंथालयात एक अख्खा विभागच गायब होता, एक अदृश्य जग. बरोबर. सूक्ष्मजीव, बुरशी, शैवाळ यांचं अस्तित्वच माहीत नव्हतं. त्यामुळे वर्गीकरणाचं चित्र अर्धवट होतं. ते फक्त जे डोळ्यांनी दिसत होतं त्याचं वर्गीकरण करत होते. पण विज्ञानाची खरी गंमत तेव्हाच सुरू होते जेव्हा आपण आपल्या डोळ्यांच्या पलीकडे बघायला लागतो. आणि मग 16व्या-17व्या शतकात तेच झालं. एका नवीन यंत्राने माणसाला अदृश्य जग पाहण्याची दृष्टी दिली, सूक्ष्मदर्शक. 1665मध्ये जेव्हा रॉबर्ट हुकने बुचाच्या सालीचा काप पाहिला, तेव्हा त्याला त्या मधमाशीच्या पोळ्यासारख्या लहान लहान खोल्या दिसल्या. त्याने त्यांना पेशी असं नाव दिलं. हो, हा एक पायाभूत शोध होता. पण खरी क्रांती घडवली ती अँटोनी व्हॅन ल्युवनहॉक यांनी. ते व्यवसायाने कापडाचे व्यापारी होते, पण त्यांना भिंग बनवण्याचा छंद होता. त्यांनी स्वतःच्या सूक्ष्मदर्शकातून 1674 साली डबक्यातल्या पाण्याचा एक थेंब पाहिला आणि ते थक्कच झाले. त्या एका थेंबात हजारो लहान लहान जीव पोहत होते. त्यांनी त्यांना ॲनिमल्क्युलस म्हणजे छोटे प्राणी असं नाव दिलं. अच्छा, म्हणजे आजचे प्रोटोझोआ आणि बॅक्टेरिया. हो, म्हणजे एकाएकी या ग्रंथालयात लाखो नवीन पुस्तकं सापडली ज्यांच्याबद्दल कोणाला काहीच माहीत नव्हतं. आणि मग प्रश्न पडला की या पुस्तकांना ठेवायचं कुठे? अगदी. हे सजीव वनस्पती नव्हते आणि प्राणीही नव्हते. ॲरिस्टॉटलची 2 राज्यांची चौकट आता पूर्णपणे कोलमडली होती. इथेच वर्गीकरणासमोरचं सर्वात मोठं आव्हान उभं राहिलं. या सूक्ष्मजीवांना कुठे ठेवायचं? प्राण्यांच्या राज्यात की वनस्पतींच्या? की त्यांच्यासाठी पूर्णपणे नवीन विभाग तयार करायचा. या प्रश्नांची उत्तरं शोधायला जवळपास 200 वर्ष लागली. आणि या गोंधळात सुव्यवस्था आणण्यासाठी एका स्वीडिश शास्त्रज्ञाचा जन्म झाला, कार्ल लिनियस, आधुनिक वर्गीकरणाचे जनक. 1735मध्ये त्यांनी सिस्टिमा नॅचुरी नावाचा ग्रंथ प्रकाशित केला. त्यांचं सर्वात मोठं योगदान कोणतं? त्यांचं सर्वात मोठं योगदान म्हणजे त्यांनी दिलेली शिस्त. त्यांनी द्विनाम पद्धती म्हणजे बायनोमियल नोमेनक्लेचर सुरू केली. प्रत्येक सजीवाला 2 नावं, एक प्रजाती आणि दुसरी जाती. जसं आपलं नाव आडनाव.
होमोसॅपियन्स. अगदी. या पद्धतीमुळे जगभरातल्या शास्त्रज्ञांना एकाच सजीवाबद्दल बोलायला एक समान भाषा मिळाली. हा गोंधळ संपवणारा एक मास्टरस्ट्रोक होता. पण मी ऐकलंय की त्यांची वर्गीकरणाची पद्धत विशेषतः वनस्पतींसाठी आज थोडी विचित्र वाटते. त्यांनी फुलांच्या लैंगिक अवयवांवरून वर्गीकरण केलं होतं, हे खरंय का? हो, हे खरं आहे. आणि त्यामुळेच त्यांच्या प्रणालीला कृत्रिम प्रणाली म्हणतात. त्यांनी वनस्पतींचं वर्गीकरण फुलांमधले पुंकेसर आणि स्त्रीकेसर यांच्या संख्येवर आणि रचनेवर आधारित केलं. ही पद्धत ओळखायला खूप सोपी होती. पण त्यात एक मोठी समस्या होती. कोणती? ही पद्धत सजीवांमधलं खरं नैसर्गिक नातं दाखवत नव्हती. बरोबर. म्हणजे केवळ फुलांमध्ये समान पुंकेसर आहेत म्हणून दोन वनस्पतींना एकत्र ठेवणं, हे त्यांच्या उत्क्रांतीच्या संबंधांकडे दुर्लक्ष करण्यासारखं होतं. आणि सूक्ष्मजीवांचं काय? लिनियसने त्यांना केऑस म्हणजे गोंधळ नावाच्या गटात टाकून दिलं, कारण त्यांना त्यांचं काय करायचं हेच कळत नव्हतं. म्हणजे लिनियसने ग्रंथालयाला एक छान कॅटलॉग दिला, पण पुस्तकं अजूनही चुकीच्या कपाटात होती. आणि मग साधारण 100 वर्षांनंतर 1859 मध्ये एक असं पुस्तक आलं, ज्याने या संपूर्ण ग्रंथालयाची रचनाच बदलून टाकली. चार्ल्स डार्विन यांचं ओरिजिन ऑफ स्पीशीज. याला वैचारिक भूकंप म्हणणं अगदी योग्य ठरेल. डार्विनने समान पूर्वज ही क्रांतिकारक कल्पना मांडली. त्यांनी सांगितलं की सर्व सजीव एका मोठ्या जीवनवृक्षाच्या फांद्या आहेत. या एका कल्पनेने वर्गीकरणाचा अर्थच बदलून टाकला. आता प्रश्न कोण कोणासारखं दिसतं हा नव्हता, तर कोण कोणाचा जवळचा नातेवाईक आहे हा होता. म्हणजे आता वर्गीकरण हे फक्त सोयीसाठी नव्हतं, तर ते उत्क्रांतीचा इतिहास दाखवणारं असायला हवं होतं. यातूनच नैसर्गिक वर्गीकरण ही संकल्पना पुढे आली असेल. अगदी. नैसर्गिक वर्गीकरण म्हणजे सजीवांना त्यांच्या जास्तीत जास्त नैसर्गिक समान गुणधर्मांवरून गटात विभागणे. आणि याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे बेंथम आणि हुकर यांची प्रणाली. त्यांची प्रणाली इतकी सखोल आणि व्यावहारिक होती की आजही लंडनच्या रॉयल बॉटॅनिक गार्डन्स क्यू सारख्या अनेक मोठ्या वनस्पती संग्रहालयांमध्ये ती वापरली जाते. कमाल आहे. म्हणजे डीएनएच्या युगातही आपण 1880च्या दशकातील प्रणाली वापरतोय. पण डार्विनच्या सिद्धांतामुळे तो जुना प्रश्न पुन्हा समोर आला असेल. सूक्ष्मजीवांना या जीवनवृक्षावर कुठे ठेवायचं? बरोबर. आता त्यांना दुर्लक्षित करून चालणार नव्हतं. या कोड्याला सोडवण्याचा पहिला गंभीर प्रयत्न केला जर्मन जीवशास्त्रज्ञ अर्न्स्ट हॅकेल यांनी 1866 मध्ये. त्यांनी काय केलं? त्यांनी तिसरं राज्य तयार केलं, प्रोटिस्टा. त्यांची कल्पना सोपी होती. जे सजीव वनस्पती नाहीत आणि प्राणीही नाहीत, अशा सगळ्या एकपेशीय सजीवांना या तिसऱ्या राज्यात टाकूया. म्हणजे अमिबा, पॅरामेशियम या सगळ्यांना एक नवीन घर मिळालं. म्हणजे प्रोटिस्टा हे एक प्रकारे मिसळ कॅटेगरी झाली, जे कोणी प्राणी किंवा वनस्पती नाहीत त्या सगळ्यांना तिथे ठरवून दिलं. तुम्ही अगदी बरोबर शब्द वापरलात. ती एक मिसळ कॅटेगरीज होती. पण विज्ञानात अशा कॅटेगरीज जास्त काळ टिकत नाहीत. 1938 मध्ये हर्बर्ट कोपलँड नावाच्या शास्त्रज्ञाने या प्रोटिस्टा गटाकडे अधिक बारकाईने पाहिलं. त्यांना एक मूलभूत फरक आढळला. कोणता फरक? त्यांना आढळलं की काही एकपेशीय जीवांमध्ये पेशीचं नियंत्रण केंद्र म्हणजे सुस्पष्ट केंद्रक नाहीये, तर काहींमध्ये आहे. हा खूप मोठा फरक होता. म्हणून त्यांनी केंद्रक नसलेल्या जीवांना म्हणजे बॅक्टेरियाला प्रोटिस्टामधून वेगळं केलं आणि त्यांच्यासाठी चौथं राज्य निर्माण केलं, मोनेरा. आता आपल्याकडे 4 राज्य झाली. ठीक आहे. म्हणजे आता प्रवास 2 वरून 4 राज्यांपर्यंत पोहोचला. पण कथेतील खरा नायक अजून यायचा होता. 1969 मध्ये रॉबर्ट विटेकर यांनी मांडलेली पंचसृष्टी वर्गीकरण प्रणाली, जी आजही आपण शिकतो. त्यांनी असं काय वेगळं केलं? इथे खरी गंमत आहे. विटेकर यांनी वर्गीकरणाकडे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं. त्यांनी 3 महत्वाचे निकष वापरले. पहिला, पेशींचा प्रकार म्हणजे केंद्रक आहे की नाही. दुसरा, शरीररचना, एकपेशीय की बहुपेशीय. आणि तिसरा, जो सर्वात क्रांतिकारक होता, पोषण पद्धती. पोषण पद्धती म्हणजे सजीव आपलं अन्न कसं मिळवतात हे इतकं महत्वाचं होतं. विटेकर यांच्या मते हे सर्वात महत्वाचं होतं. वनस्पती स्वयंपोषी आहेत, त्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. प्राणी परपोषी आहेत, ते दुसऱ्यांना खातात. पण बुरशीचं काय? ती वनस्पतींसारखी दिसते, पण ती स्वतःचं अन्न तयार करत नाही. ती मृत घटकांवर जगते. ती मृतोपजीवी आहे.
हा फरक लक्षात घेऊन त्यांनी बुरशीसाठी 5वं स्वतंत्र राज्य निर्माण केलं. हा वर्गीकरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलवणारा विचार होता. वा, म्हणजे आता चित्र स्पष्ट झालं. आपल्याकडे 5 सुस्पष्ट राज्ये होती: मोनेरा, प्रोटेस्टा, फंगी, प्लांटी आणि ॲनिमेलिया. ही प्रणाली खूपच तर्कशुद्ध वाटते, पण विज्ञानाचा प्रवास कधीच थांबत नाही. हो, आणि यावेळी सूक्ष्मदर्शक होता आणविक अनुक्रमण. मोलेक्युलर सिक्वेन्सिंग. 1970च्या दशकात कार्ल वोज नावाच्या शास्त्रज्ञाने एक वेगळाच मार्ग निवडला. त्याने ठरवलं की आपण सजीवांच्या बाहेरच्या रूपावरून नातं शोधण्यापेक्षा त्यांच्या आतल्या अनुवांशिक स्तरावरील माहितीचा वापर करूया. हे कसं शक्य होतं? त्यांनी नक्की काय केलं? प्रत्येक सजीवाच्या पेशीमध्ये एक प्राचीन ओळखपत्र आहे. हे ओळखपत्र म्हणजे रायबोझोमल आरएनए किंवा rRNA. वोज यांनी हे ओळखपत्र वाचण्याची एक पद्धत शोधली आणि जेव्हा त्यांनी वेगवेगळ्या जीवांचं हे ओळखपत्र वाचायला सुरुवात केली तेव्हा त्यांना एक धक्कादायक गोष्ट आढळली. कोणती? त्यांना आढळलं की ज्यांना आपण मोनेरा या एकाच राज्यात ठेवलं आहे ते खरं तर 2 पूर्णपणे वेगळे गट आहेत. त्यांची मूळ भाषा पूर्णपणे वेगळी आहे. एक होते नेहमीचे बॅक्टेरिया, पण दुसरा गट होता आर्किया नावाच्या सूक्ष्मजीवांचा, जे ज्वालामुखीच्या मुखाशी, खोल समुद्रात अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जगत होते. एक मिनिट. म्हणजे तुम्ही म्हणताय की आपल्या आतड्यातला एक सामान्य बॅक्टेरिया आणि ज्वालामुखीच्या तोंडाशी राहणारा आर्किया हे दिसायला सारखे असले तरी अनुवंशिक पातळीवर तेवढेच वेगळे आहेत जेवढा तो बॅक्टेरिया आणि आपण, एक माणूस. हे अविश्वसनीय आहे. अगदी. हे इतकं मोठं रिव्हेलेशन होतं की संपूर्ण जीवन वृक्षाची रचनाच बदलावी लागली. या शोधानंतर कार्ल वॉज यांनी राज्यांच्यावर एक नवीन सर्वोच्च स्तर निर्माण केला. त्याला डोमेन म्हणतात. त्यांनी संपूर्ण जीवसृष्टीला 3 डोमेन्समध्ये विभागलं: बॅक्टेरिया, आर्किया आणि युकेरिया. आणि या युकेरिया डोमेनमध्ये आपली विटेकरची उरलेली 4 राज्ये येतात. ही आजची सर्वात वैज्ञानिक प्रणाली मानली जाते. आणि आजकाल तर आपण याही पुढे गेलो आहोत, नाही का? विशेषतः फुलझाडांसाठी एपीजी प्रणाली वापरली जाते, जी पूर्णपणे डीएनएवर आधारित आहे. बरोबर. एपीजी म्हणजे अँजिओस्पर्म फायलोजेनी ग्रुप. शास्त्रज्ञांचा एक गट सतत नवीन डीएनए माहितीनुसार वनस्पतींच्या नात्यांमध्ये बदल करत राहतो. ही प्रणाली म्हणजे एक लाईव्ह गुगल मॅप आहे, जो सतत अपडेट होत राहतो. त्यामुळे वर्गीकरण आता स्थिर नाही, तर एक प्रवाही आणि सतत विकसित होणारं विज्ञान बनलं आहे. तर या संपूर्ण प्रवासाचा आढावा घेतला तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. आपण ॲरिस्टॉटलच्या 2 राज्यांपासून सुरुवात केली आणि आता आपण थेट सजीवांच्या जनुकीय नकाशावर आधारित 3 डोमेन्सपर्यंत पोहोचलो आहोत. हा निकषांमधला बदलच विज्ञानाची प्रगती दाखवतो. नक्कीच. आपण काय दिसतं यावरून काय करतं याकडे गेलो आणि आता तुम्ही मुळात कोण आहात म्हणजे अनुवांशिक ओळख यावर आलो आहोत. प्रत्येक टप्प्यावर तंत्रज्ञानानं आपल्याला अधिक खोलवर पाहण्याची संधी दिली आणि प्रत्येक वेळी आपल्याला आढळलं की निसर्ग आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी जास्त गुंतागुंतीचा आहे. खरंच, एका गोंधळलेल्या ग्रंथालयापासून आपण एका सुव्यवस्थित, तर्कशुद्ध आणि सतत अपडेट होणाऱ्या डिजिटल कॅटलॉगपर्यंत पोहोचलो आहोत. पण एक प्रश्न अजूनही उरतोच. या सगळ्या वर्गीकरणात विषाणू म्हणजे व्हायरस कुठं बसतात? हा एक खूपच रंजक मुद्दा आहे. विषाणू यापैकी कोणत्याही गटात बसत नाहीत, कारण ते सजीव आहेत की निर्जीव हाच एक मूलभूत वाद आहे. त्यांच्यामध्ये पेशी नसते. यजमान पेशीच्या बाहेर ते निर्जीव कणांसारखे असतात आणि आत गेल्यावरच ते स्वतःच्या प्रती तयार करतात. त्यामुळे त्यांना विटॅकरच्या पंचसृष्टीमध्ये किंवा वॉसच्या 3 डोमेन्समध्ये कुठेच स्थान नाही. त्यांचं वर्गीकरण कसं करायचं हा आजही एक मोठा चर्चेचा विषय आहे. आणि हा विचार एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातो. आपण पृथ्वीवरील जीवसृष्टीला या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न केला, पण जसजसे आपण समजा मंगळावर किंवा इतर ग्रहांवर जीवसृष्टीचा शोध घेऊ तेव्हा काय होईल? हीच तर विज्ञानाची खरी मजा आहे. जर आपल्याला पूर्णपणे वेगळ्या बायोकेमिस्ट्रीवर आधारित जीवसृष्टी सापडली तर कदाचित आपल्याला 4थ्या डोमेनची निर्मिती करावी लागेल. किंवा कदाचित आपलं जीवन या शब्दाचं संपूर्ण आकलनच बदलायला लागेल. हा विचार आपल्याला आठवण करून देतो की आपलं ज्ञान कितीही प्रगत वाटलं तरी ते नेहमीच अपूर्ण असतं आणि निसर्गाकडे आपल्याला आश्चर्यचकित करण्यासाठी नेहमीच काहीतरी नवीन असतं.